बट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली ईश्वरीची आहे ती आता माहेरून इकडे चाललेली असते. तेव्हा अर्णव बोलतो की चल मी तुला घरी सोडतो आणि मग ऑफिसला जातो. त्यावेळेस ईश्वरीची आहे ती अर्णवकडे बघते आणि तेवढ्यामध्ये आता ईश्वरीचा पाय घसरून ती खाली पडणार. तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो लगेच ईश्वरीला सावरतो आणि तिला मिठीत घेतो. तेव्हा ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आणि दोघे एकमेकांकडे बघतात. इतके काही दोघे रोमांटिक झालेले असतात आणि दोघे एकमेकांकडेच बघत राहतात. ईश्वरी सुद्धा आता अर्णवच्या प्रेमात पडलेली असते. अर्णव जो आहे तो या इशूला बोलतो की इशू कसला एवढा विचार करतेस. तर ईश्वरी बोलते की नाही सर काही नाही. आता अर्णव बोलतो की अगं मिस इंदोर तुला इथे राहायचं आहे का. तेव्हा ईश्वरी बोलते की नाही नाही सर असं काही नाही आहे मला नाही राहायचं इथे. तर इकडे अर्णव बोलतो की हे बघ मिस इंदोर तुला जर इथे राहावंसं वाटत असेल तुझी जर इच्छा असेल तर तू इथे नक्की राहा. तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की नाही सर मला नाही राहायचं इथे. तुम्ही का मला इथे राहण्यासाठी जबरदस्ती करता. तेव्हा इशूला अर्णव बोलतो की अगं इशू तसं नाही आहे परंतु तुला जर इथे राहायचं असेल तर तू राहा माझं काही नाही. तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की हे बघा मला जर इथे राहायचं नाही तर तुम्ही मला जबरदस्तीने इथे कशासाठी ठेवता असं ईश्वरी ही अर्णवला बोलते. दोघांमध्ये छोट्या कुरबुरी होत असतात. इकडे अर्णव बोलतो की तुला माझ्याशी भांडल्याशिवाय जमतच नाही अजिबात. तेव्हा ईश्वरी लगेच आपल्या मनाशी बोलते की बरोबर आहे अर्णव सरांचं बोलणं. मी इथे का थांबत नाही आहे इथे का राहत नाही मी कारण इथे तर माझे आईवडील आहे असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलते. नंतर इकडे ईश्वरीची आई ती अर्णवला बोलते की सर मला यायचं आहे तुमच्याबरोबर. त्यावर अर्णव बोलतो की का वाद घालायला यायचं का माझ्याबरोबर. तेव्हा इशू बोलते की नाही सर मला नाही करमत तुमच्याशिवाय. असं जेव्हा इशू बोलते तेव्हा अर्णव खूप हसू लागतो. त्यानंतर इशू बोलते की बरं आता बाद झालं सर चला उशीर होतोय आपल्याला. त्यावेळेस अर्णव बोलतो की बरं ठीक आहे निघूयात लगेच. तेवढ्यामध्ये अर्णवचा मोबाईल जो आहे तो आतमध्येच राहतो. इकडे इशू बोलते की सर काय झालं. तेव्हा अर्णव बोलतो की अगं इशू माझा मोबाईल राहिला आहे घरात. तेव्हा इकडे ईश्वरी जे आहे ती बोलते की सर मला पण यायचं पुन्हा तुमच्या बरोबर. आणि इकडे सुप्रिया ही आपल्या ह्या संजयला सांगत असते की खरोखर अर्णव किती प्रेम करतो आपल्या इशूवर आणि किती सांभाळून घेतो तो. अर्णव जसा इशूच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे ना अगदी तसेच तुम्ही माझ्या बरोबर माझ्यासाठी त्यावेळेस उभे होते. तुम्ही जर नसते ना त्यावेळेस तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं कायमचं. आजही तो दिवस जर आठवला ना मला तर खूप अस्वस्थ होतं. ती बाई मला काय बोलली होती की मी हमखास नोकरी देते म्हणून मी इंटरव्ह्यूला गेले होते आणि रमाकांत शिर्केंना जो काही पुरस्कार मिळालेला होता त्या पुरस्कारात मी त्यांना भेटले होते. त्यांनीच मला सांगितलं होतं तू मला येऊन भेट मी तुला नोकरी देईल. आणि खरोखर तेव्हा ते तसं काही झालं नाही आणि मला तर वेगळंच काहीतरी प्रॉब्लेममध्ये अडकवण्यात गेलं असं पण इकडे जेव्हा ही सुप्रिया या आपल्या संजयला सांगत असते त्यावेळेस इकडे या ईश्वरीच्या आईला म्हणजे सुप्रियाला या प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं. तिचा यामध्ये काहीच दोष नसतो. दुसरीकडे अर्णव आणि इशू दोघेही इकडे घरात जो काही मोबाईल राहिलेला असतो तो आणण्यासाठी येतात. तेव्हा आता इकडे सुप्रिया ही या संजयला सांगत असते की त्यावेळेस लोक काय काय बोललेत मला मी सर्व ऐकून घेतलं. आणि तेवढ्यात इशू आता आईचं सर्व काही बोलणं ऐकत असते. आणि इकडे अर्णवसुद्धा इशू लगेच आईला आई असा आवाज देते. सुप्रिया आणि संजय दोघे इशूकडे बघतात. इकडे ईश्वरीची आई ती आपल्या आईसमोर येते आणि उभी राहते. अर्णवही बघत असतो. हा राकेश जो आहे तो घरामध्ये बसलेला असतो आणि तो आपल्या मनाशी बोलतो की द ग्रेट AIR सकाळपासून मला घाबरून तो बिळामध्ये लपून बसलाय. याहून माझं भारी फिलिंग जे आहे ते कुठलंच नाही दुसरं असं हा राकेश आपल्या मनाशी बोलत असतो. तेवढ्यामध्ये लावण्य तिथे येते. लावण्याला समोर राकेश बसलेला दिसतो. लावण्य लगेच या राकेश समोर येते आणि गुड मॉर्निंग जिजू असं बोलते. AIR कुठे मला त्याच्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं. त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतो की हिला आता वर पाठवतो म्हणजे दोघे खाली येतील. त्यावेळेस राकेश लगेच बोलतो की तो रूममध्ये आहे वरती जा लावण्य. तेव्हा आता इकडे राकेश लगेच लावण्याला बोलतो की लावण्य माझं एक काम होतं तुझ्याकडे करशील ना. दोघे नवरा बायको आहेत ते सकाळपासून खाली यायला तयार नाही ते रूममध्येच आहे ते. तेव्हा इकडे लावण्य बोलते की काय. त्यावर राकेश बोलतो की हो ना लावण्या अगं ब्रेकफास्टला सुद्धा आले नाहीत ते खाली
वरतीच रूममध्ये आहे. असं जेव्हा राकेश लावण्याला सांगतो तर लावण्य खूप टेन्शनमध्ये येते. लावण्य बोलते की मी AIRशी डिस्कस केल्याशिवाय कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा राकेश बोलतो की जा तू, काही प्रॉब्लेम नाही. आता लगेच ही लावण्यावरती पायऱ्या चढत जाते. राकेश लगेच बोलतो की आता लावण्यामुळे का होईना दोघांना खाली यावंच लागेल. सकाळपासून मला इंदोरी जिलेबी दिसलीच नाही. जीव अगदी कासावीस झालाय. दुसरीकडे आता इकडे या राकेशला माहीतच नसतं की आपली इशू आणि अर्णव हे माहेरी ईश्वरीच्या आलेत म्हणून. सुप्रिया बोलते की काय गं इशू, का रिटर्न आले तुम्ही? तेव्हा ईश्वरी बोलते की अगं यांचा फोन विसरून राहिलाय, तो फोन घ्यायला आलो होतो. आणि लगेच इशू तो फोन उचलते आणि अर्णवच्या हातात देते. आई जाऊ का मग आम्ही, असं पण इशू आईला बोलते. तर सुप्रिया हो असं बोलते. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे आता इकडे गाडीजवळ येतात. दोघे दरवाजामध्ये येऊन पुन्हा आईला एकदा स्माईल देतात. लावण्य ही वरतून खाली येते आणि राकेशला बोलते की ते दोघे नाही रूममध्ये. मामी लगेच बोलतात की लावण्य तू कधी आलीस ग? तेव्हा लावण्य बोलते की मी चांगलं बघितलं रूममध्ये कुणीच नाही आहे. आता इकडे मामी लगेच बोलतात की कमालच आहे. आता इकडे लावण्य लगेच अर्णवला कॉल करते. त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की हा मुलगा खूप आहारी गेला आहे तिच्या. तेव्हा इकडे हा राकेश लगेच बोलतो की इतका मोठा बिझनेसमॅन अर्णव आणि पूर्ण त्या मुलीला जसं तिच्या म्हणण्यानुसार वागतो. हे बघ लावण्या, अर्णव तुझ्याशी जे काही वागला ना ते मला नाही आवडलं. अगं तू त्याच्यासाठी किती काही केलं. तेव्हा मामी लगेच बोलतात की अहो जावई बापू तुम्हाला तरी पटलंय, कारण सर्वांना लावण्याचा राग दिसतो परंतु लावण्याचा त्रास नाही दिसत कुणाला. तेव्हा राकेश बोलतो की मामी मला दिसतो लावण्याचा त्रास. अहो दोघांचं लग्न ठरलं होतं, ही काही छोटी गोष्ट आहे का? हिचा पण काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही, माणूस आहे शेवटी ती पण. लावण्यासारखी हुशार फॉरेनला शिकलेली मुलगी ती इंदोरी जिलेबी जी आहे ती त्याला कशी आवडली कुणास ठाऊक. तेव्हा लावण्य लगेच बोलते की हा प्रश्न तर मला रोज पडतोय, ती कशी आवडली त्याला. राकेश लगेच बोलतो की मी अगदी स्पष्ट सांगूच का, अर्णवच्या मनावरती असलेली ईश्वरीची बाजू अशी जर वाढत राहिली ना, लवकरात लवकरसुद्धा ऑफिसमध्ये तिचंच राज्य असेल बरं का, असं राकेश लावण्याचे कान भरवत असतो. मामी लगेच बोलतात की जावई बापू अगदी बरोबर बोलतात, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी पाऊल उचलायला हवं, नाहीतर ती ईश्वरी नक्कीच ती मालकीन बनू शकते, असं पण मामी बोलत असतात. आता अर्णव आणि इशू दोघे गाडीमध्ये बसून इकडे घरी येतात. पाऊस सुरू असतो. आता ईश्वरी गाडीचा दरवाजा उघडून खाली उतरते, अर्णवही उतरतो. बोलते की या मुंबईमध्ये 12 महिने पाऊस पडणार आहे, असं इशू ही बोलत असते. अर्णव पुन्हा इशूला बोलतो की तू का नाही थांबली तुझ्या माहेरी आईजवळ? तेव्हा ईश्वरी बोलते की सर आता आपण घरी आलो, तुम्ही का मला तोच तोच प्रश्न विचारताय? अर्णव लगेच बोलतो की मला सिरियसली विचारायचं आहे, सांग ना तू का नाही थांबली तिकडे इशू, असं अर्णव ह्या ईश्वरीला विचारतो. तर इकडे ईश्वरी बोलते की सर आपण एक टीम तयार केली आहे दोघांनी त्या राकेशला त्रास द्यायसाठी, मग ही टीम पूर्ण करण्यासाठी मला तर इथेच थांबावं लागेल ना, असं इशू या अर्णवला बोलते. दुसरीकडे आता अंजली आणि मामासमोर येतात. आकाशही असतो. तेव्हा आता लावण्य ह्या अंजलीला बोलते की अर्णव कुठे गेलाय. तेव्हा इकडे ईश्वरी आणि अर्णव आतमध्ये येतात. अंजली जी आहे ती बघत असते. मामी बोलतात की बघा सुनबाई आल्यात. आता अर्णव येतो आणि इशूजवळ उभा राहतो आणि सर्वांकडे बघत राहतो. इकडे लावण्य ही या अर्णवला बोलते की तुला किती वेळपासून कॉल करते. तेव्हा इकडे अर्णव बोलतो की तसं नाही, परंतु मी गाडी चालवत होतो. त्यातही अंजली बोलते की मी सकाळपासून विचार करते आमचं क्यूट कप्पल नेमकं कुठे गेले होते. त्यावेळेस आकाश बोलतो की डॅड ते इम्पॉर्टंट नाही आहे. तेव्हा मात्र इकडे लावण्य बघत असते. आता अर्णव लगेच सर्वांसमोर बोलतो की आम्ही दोघे डेटवरती गेलो होतो. असं जेव्हा हा अर्णव बोलत असतो तेव्हा राकेशचा खूप जळफळाट होतो. आता मामा लगेच बोलतात की काय, सकाळी सकाळी तर तुम्ही डेटवर गेले, ही तर खूप मोठी प्रगतीच आहे म्हणायची. आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत हसत असते. राकेश खाली बघत असतो. लावण्य बघत असते. अंजली लगेच बोलते की चिंटू अरे सांगून तरी जायचं ना. तेव्हा इकडे अर्णव बोलतो की मुद्दामूच नाही सांगितलं, आम्हाला हे सरप्राईज द्यायचं होतं दोघांना एकमेकांना, असंही अर्णव या आपल्या अंजलीला बोलतो. इकडे अंजली बोलते की आपलं क्यूट कपल आता खूपच फिरायला लागलं बरं का बिंदास्त, असं अंजली बोलते. इशू किचनमध्ये जाते आणि अर्णवसाठी पाणी घेऊन येते आणि अर्णवला बोलते की पाणी घ्या सर. आता अर्णव पाणी पितो. तेव्हा इकडे मामा बोलतात की आता तुम्ही दोघे जेवणार आहेत की एकमेकांबरोबर वेळ घालवणार आहे. तेव्हा असं जेव्हा इकडे
मामा बोलतात तेव्हा या आपल्या ईश्वरीने जे काही पाणी अर्णवला प्यायला दिलेलं असतं त्याला ठसका जातो. आता ईशू लगेच बोलते की सर वर बघा वर. इकडे मामा आणि आकाश खूपच खुश होतात. लावण्य मात्र बघत असते. इकडे आता ईश्वरी अर्णवला बोलते की ठसका लागल्यावर असं म्हणतात, वर बघा वर बघा. तेव्हा आता इकडे राकेशचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो. आता तर ईश्वरी स्वतःच्या हाताने अर्णवला पाणी पाजत असते आणि हे बघून तर आता राकेशचा आणखीनच जळफळाट होतो. मामा तर खूप खुश होतात कारण ईश्वरीने स्वतःच्या हाताने पाणी या अर्णवला पाजलेलं असतं आणि लावण्यसुद्धा बघत असते. बोलतात की क्यूट कपलला थोडासा स्पेस द्यावा लागेल बरं का, मी आलोच. तेव्हा अंजली बोलते की चला मी पण पाणी पिते असं म्हणत अंजली तेथून जाते. मामा बोलतात की चल लावण्या, मी तुला थोडंसं कंपनीबद्दल सांगतो. तेव्हा इकडे आता लावण्य ही तिकडे जाते. तर मात्र राकेश जो आहे तो एकटाच तिथे उभा असतो आणि ईश्वरी स्वतःच्या हाताने अर्णवला पाणी पाजत असते. ग्लास तिने अर्णवच्या तोंडाला लावलेला असतो आणि हे बघून आता राकेश लगेच तिथून खूप रागाने बघत निघून जातो. त्यानंतर इकडे आता हा अर्णव जो आहे तो या आपल्या ईशूला बोलतो की ज्यावेळेस आपण डेटवरती गेलो हे ऐकून राकेशचा चेहरा कसा झाला होता. तेव्हा ईश्वरी बोलते की हो ना सर, माझ्या तर या गोष्टी लक्षातच नाही आल्या असं पण ईशू बोलत असते. आता ही अंजली किचनमध्ये असते आणि ती ईशूला विचारते की काय मग कुठे गेला होता आज तुम्ही. तर दुसरीकडे आता इकडे मामांच्या रूममध्ये अर्णव येतो. मामा या अर्णवला विचारतात की काय अर्णव कुठे गेला होता डेटवरती मग ईश्वरीला घेऊन, सांगणार आहे प्लीज असं पण मामा जेव्हा बोलत असतात तेव्हा मामी तिथे जवळ बसलेली असते आणि इकडे अर्णवचं लक्ष मामीकडे जातं. अर्णव लगेच बोलतो की सॉरी मामा, मी तुला खरं नाही सांगू शकत, आत्ता मामी समोर आहे असं अर्णव एकटाच मनाशी बोलत असतो. तेव्हा मामा बोलतात की अरे विचार कसला करतोस. या मामांना बोलतो की मी इशूला घेऊन खूप लांब डेटवरती गेलो होतो. त्यानंतर इकडे आता ईश्वरीसुद्धा या आपल्या अंजलीला सांगते की आम्ही भेळपुरी खायला गेलो होतो. त्यावर आता इकडे ईशू आता सर्व अर्णवला सांगते. अर्णव बोलतो की काय, एका कंपनीचा CEO आपल्या बायकोला भेळपुरी खायला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तेव्हा ईशू बोलते की काय झालं मग सर, तिला जर आवडत असेल तर न्यायला काहीच प्रॉब्लेम नाही ना. आता इकडे अर्णव खूप चिडतो. अर्णव बोलतो की मग इंदोरलाच राहायचं ना, तिथे सकाळी भेळपुरी, दुपारी जिलेबी आणि संध्याकाळी समोसा मिळाला असता. ही मुंबई आहे. तेव्हा इकडे ईशू बोलते की हो का सर, तुम्ही आता थोडा वेळ माझ्या डोळ्यासमोर थांबू नका, जा इथून. तेव्हा अर्णव हा जिलेबी घेऊन येतो आणि आपल्या इशूला भरू लागतो. इशूसुद्धा खूप खुश झालेली असते. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.